सध्या तरुणाईला सेल्फी आणि दुर्गम ठिकाणच्या फोटो सेशनचे वेड लागले आहे. थ्रिलसाठी अवघड ठिकाणी जाऊन फोटो सेशन केले जाते. मात्र या वेडापायी कधी कधी जीव जाण्याची वेळ येते. असाच एका तरुणाचा नाहक जीव जाण्याची घटना घडली. रोहन विरेश लोणी, वय वर्ष 21, मूळचा राहणारा सोलापूर, मात्र पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने आला होता. त्याने मित्रांबरोबर तामिनी घाटात प्लस व्हॅली येथे फिरायला जाण्याचा बेत आखला आणि ते सर्वजण तेथे आलेही. प्लस व्हॅली हे ठिकाण तामानी घाटात आहे. तिथे जाण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. मोठमोठे दगडधोंडे, डोंगर चढ, तीव्र उतार, खडकाळ वाटा, जंगल भाग पार करावा लागतो. अशा ठिकाणी रोहन मित्रांसमवेत आला होता. तेथे आल्यानंतर अवघड ठिकाणी खाली उतरून पाण्याच्या कुंडात ही मुले पोहायला उतरली. त्यावेळी रोहन बुडाला आणि मित्रवर्ग हादरून गेला. प्लस व्हॅली येथे जाणे तसे कठीणच आहे. अशा त्या ठिकाणाहून एखाद्याला जखमी व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीला बाहेर घेऊन येणे अत्यंत कठीण आहे. खबर मिळाल्यानुसार अपघातग्रस्तांना मदत करणारी शिवदुर्ग टीम 4:30 वाजता घटनास्थळी पोहोचली. पाण्यातून बॉडी शोधून बाहेर काढून पॅक करण्यासाठी बराच वेळ गेला. संध्याकाळी 6 वाजता परतीचा प्रवास चालू झाला. अंधारात खडतर प्रवास करून रात्री 9:30 वाजता मृतदेह सुरक्षित ठिकाणी आणण्यात आला. या मोहिमेसाठी आपत्ती व्यवस्थापन संस्था मुळशीचे प्रमोद बलकवडे, माणगाव आपत्ती व्यवस्थापनाचे शेलार मामा, पौड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, वन खात्याचे कर्मचारी, अभयारण्य अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळचे टीमचे सचिन गायकवाड सर, महेश मसने, दिवेश मुनी सर, अशोक उमरे, सुनील गायकवाड, योगेश उमरे, प्रिन्स बैटा, सागर कुंभार, योगेश दळवी, दुर्वेश साटे, अनिल आंद्रे, रमेश कुंभार आदींनी यावेळी खूप मेहनत घेतली. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.